दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। दिलीप ठाकूर सर, अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। एका मोठ्या अभिनेत्याच्या घरामध्ये त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे येणार आहे दिलीप ठाकूर सर। मात्र ठाकूर सरांची सध्या त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये अशी माहिती समोर येते। दरम्यान दिलीप ठाकूर यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। त्याचबरोबर इंडस्ट्रीमधून वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे, कारण सैफ अली खान जो एक मोठा अभिनेता आहे त्याच्या घरामध्ये चोर शिरलेले होते आणि त्यानंतर फक्त चोरीच केली नाही किंवा काही पळवलं की नाही याविषयी माहिती आलेली नाहीये, पण सैफ अली खानवर मात्र त्यानं चाकून हल्ला केलाय, ज्याच्यामध्ये सैफ अली खान हा जखमी झालाय आणि त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान या जखमा किती खोलवर आहेत, कशा पद्धतीने वार केले, किती वार केले याविषयी अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, पण त्याच्यावर सध्या शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येते। चाहत्यांनी संयम पाळा असं आवाहन सैफच्या टीम कडून करण्यात आलं आहे, कारण सैफ अली खानचे मोठे चाहते आहेत आणि फॅन सुद्धा आहेत। या पार्श्वभूमीवर त्याच्या फॅन कडून हळहळ व्यक्त केली जाते, त्यांनाही एक मोठा धक्का बसलेला आहे। त्यामुळे आता सैफ अली खानच्या स्थितीविषयी, मेडिकल कंडिशन विषयी मेडिकल बुलेटिन कधी जारी केलं जातं तेही बघावं लागेल, कारण धक्का बसलेला आहे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला, त्याचबरोबर देशभरातील लोकांना धक्का बसलेला आहे। कारण सैफ अली खान हा मागील अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, अभिनय करतोय, वेगवेगळ्या सिनेमांमधून तो समोर आलेला आहे, त्याच्या अभिनयाची त्यानं झलक दाखवलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता जेव्हा त्याच्या घरामध्ये एक चोर शिरतो आणि त्याच्यावर हल्ला करतो, त्याच्यामुळे सगळ्यांनाच एक धक्का बसलाय। आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे याविषयी अधिक माहितीसाठी। स्वप्नील, काय सांगाल? सैफ अली खान एक मोठा अभिनेता, तो एक्झॅक्टली कुठे राहत होता आणि त्याच्या घरामध्ये चोर हा कसा शिरला याविषयी काही माहिती तुम्हाला मिळू शकली आहे का? बरं, सैफ अली खान बांद्रा येथील सद्गुरू अपार्टमेंटमध्ये राहतो। या ठिकाणी खरं तर मोठा फौजफाटा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त नेहमी राहतो। एकूणच बघितलं तर या बांद्रा परिसरामध्ये नेहमी पोलिसांची गस्त राहते। एकूणच संध्याकाळी 2:30 वाजताच्या सुमारास सैफ अली खानच्या घरात चोर शिरला आणि या चोराकडून जो सैफ अली खानवरती हल्ला करण्यात आला। सैफ अली खानच्या मानेजवळ आणि मणक्याजवळ एक वार झालेले आहेत आणि यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी सुद्धा झाले असल्याची माहिती समोर येते। सैफ अली खानवरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया सुरू आहे, डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आहे। मात्र दुसरीकडे मुंबई पोलिसांचा तपास, गुन्हे शाखेचा तपास सुद्धा सुरू झालेला आहे। सैफ अली खानच्या घरी जे 3 कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा तपासणी, त्यांची चौकशी आहे ती सुरू झालेली आहे। उलट तपासणी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची करण्यात येणार आहे। नक्की काय प्रसंग होता, 2:30 वाजता सुमारास कोण कोण जागा होतं, कोण कुठे होतं, कशाप्रमाणे हल्ला झाला, सीसीटीव्ही फुटेज आहे ते तपासण्यात येणार आहे। एकूणच बांद्रा परिसरामध्ये आता सुद्धा पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो सद्गुरू अपार्टमेंटच्या बाहेर तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सर्व प्रकरणाची चौकशी ही कसून केली जाते। सध्या सैफ अली खान यांचं कुटुंबीय आहे, त्यांच्या कुटुंबियांमध्ये सुद्धा पोलिसांचा संवाद हा सुरू आहे। मात्र या प्रकरणामध्ये खोलवरती जाऊन नक्की तपासामध्ये काय समोर येतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। फरा निश्चितच स्वप्नील, थोडंसं थांबवते मी, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवर, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। दिलीप ठाकूर सर, एक मोठा अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये चोर शिरतो आणि त्याच्यानंतर तो सैफ अली खानवर हल्लाही करतो, अशी घटना समोर आली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? आज सकाळी जेव्हा खूप लवकर ही बातमी कळली तेव्हा अतिशय धक्का बसला आणि आश्चर्यकारक सुद्धा वाटलं। आज आपण शहरी भागामध्ये कुठल्याही इमारतीमध्ये कोणत्याही वेळी जरी गेलो तरी आपल्याला सुरुवातीला सिक्युरिटीला तोंड द्यावं लागतं, आपली चौकशी होते, आपली नोंदणी होते। अशी कंडिशन्स असताना रात्री 2:30 वाजता एक चोर, आता आपण जर चोर असं समोर आले या बातमीमध्ये, त्याच्या रात्री 2:30 वाजता त्याच्या घरापर्यंत पोहोचू कसा शकतो, हा सगळ्यात त्यातला धक्कादायक प्रकार आहे। आणि त्याशिवाय त्याच्यावर स्टॅब होणं, त्याच्यात तो जीवघेणा हल्ला होणं, हे मला वाटतं म्हणजे एकूणच सगळ्या दृष्टीने चिंताजनक अशी गोष्ट आहे। चित्रपट रसिक तर धक्का बसला, पण एकूणच समाजाच्या दृष्टीने हे अतिशय धक्कादायक असं गोष्ट आहे की जर एक असा अभिनेता जिथे त्यांना सिक्युरिटी आहे असे आपण नेहमीच बघत असतो, त्याच्या घरात रात्री 2:30 वाजता एखाद्याने जावं आणि हल्ला करावा, यातून आता नेमकं काय बाहेर येते
काय त्याच्यामागे आहे हे याकडे आता आपण फक्त लक्ष ठेवून ठेवतो. या पलीकडे सध्या तरी आपल्याला काही बोलता येईल असं मला वाटत नाही. पण दिलीप ठाकूर सर, एक सवाल उपस्थित होतोय. बांद्रा या ठिकाणी मोठे मोठे सेलिब्रिटी राहत असतात, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सैफ अली खानच्या घरामध्ये हा चोर शिरला आणि तिथंच राहणारा सलमान खानला सुद्धा धमकी देण्यात आली होती. ती तर सर्वश्रुत आहे. बिश्नोई गँगनं धमकी दिली होती. गोळीबार सुद्धा त्याच्या घरासमोर झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच एरियामध्ये बांद्रामध्ये सिद्दीकींची हत्या झालेली होती. त्याच्यामुळे कुठेतरी एक असुरक्षिततेची भावना इंडस्ट्रीमधील स्पेशली लोकांमध्ये आहे असं म्हणता येईल का? ह्या सातत्याने ज्या घटना घडतायत त्याच्यामुळे असं होऊ शकतं की एकूणच चित्रपटसृष्टी ज्याला आता आपण आता मनोरंजन क्षेत्र म्हणतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीची भावना हळूहळू वाढीला लागू शकते की म्हणजे आपण ह्या मागची जी कारणं असू शकतात त्याचा जर मागोवा घेतला तर मला असं वाटतं की म्हणजे अगदी विधान हे ठरेल, पण कलाकारांनी यांना फक्त आता आपल्या कामावरच फोकस ठेवावा. त्या बाकीच्या गोष्टींची हितसंबंध, नातेसंबंध त्यापासून जर ते कटाक्षांनी दूर राहिले तर मला असं वाटतं की त्यांना एकूणच त्या क्षेत्राला तणावाखाली ते येणार नाहीत असं वाटतंय. तरी आता हे ज्या लागोपाठच्या घटना घडतायत त्या धक्कादायक तर आहेतच, परंतु तुम्ही नेमकं करताय काय? म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की चित्रपटात कला आहे वगैरे, पण आता हे कुठे भलतीचकडे या गोष्टीचा सूर निघतोय, त्या धूर निघतोय असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा पुनर्विचार करण्याची वेळ येणार आहे की आपण आपल्या कलेचं प्रदर्शन करायचं की एकूणच श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं की वेगळ्या क्षेत्रातील असलेल्या नातेसंबंधाचं प्रदर्शन करायचं. याचा विचार करण्याची मात्र नक्कीच 2025च्या सुरुवातीला ते वेळ आलेली आहे असं मात्र म्हणावं लागेल. ठाकूर सर, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे सैफ अली खान हा त्याच्या घरामध्ये होता आणि तिथं चोर येऊन त्याच्यावर हल्ला करतो. त्याच्यामुळे जे कलाकार आहे, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की त्यांनी श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याऐवजी आपल्या कलेवर त्यांनी हे दिलं पाहिजे, फोकस केला पाहिजे. पण फोकस केला पाहिजे. पण जेव्हा घरामध्ये सुद्धा हे सेलिब्रिटी सुरक्षित नाहीयेत असं म्हटल्यानंतर बाकी जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होणं साहजिक आहे. हो, साहजिक आहे, अतिशय साहजिक आहे. आणि नेमकं तुमचा शत्रू कोण आहे, का आहे, कशासाठी आहे, कसा तो दबाव धरून बसलेला आहे याचं उत्तर तर कोणीच देऊ शकत नाही. म्हणजे न दिसणारा शत्रू जास्त घातक असतो. तर सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट आहे की रात्री 2:30 वाजता त्याच्या घरामध्ये अशा पद्धतीने कोणी शिरू कसा शिकतो, आपल्या शिरला कसा, हे याच्यामध्ये सगळ्यात मोठं धक्कादायक असं गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या सिनेमात घडावं असं आहे. म्हणजे सहज आठवलं म्हणून सांगतो, यश चोप्रांच्या इत्तेफाक मध्ये सुद्धा असं रात्रीच एक गुन्हेगार नायिकेच्या घरात करतो, म्हणजे राजेश खन्नाच्या नंदाच्या घरात करतो. मला त्या सिनेमाची आठवण आली. आता त्या सिनेमाला 50-55 वर्ष झाली. त्यावेळेला तो नुसता एक साधा प्लॉट होता, एका गुजराती नाटकावरनं घेतलेला तो सिनेमा होता. पण आता प्रत्यक्षात जेव्हा घडतं तेव्हा ते जास्त शॉकिंग असतं. सिनेमामध्ये घडतं ते एक ड्रामा असतो, नाट्य असतं, कल्पना असते. पण जेव्हा प्रत्यक्षात अशा पद्धतीने घडतं आणि ते सुद्धा आता मुंबई सारख्या अशा शहरामध्ये 24 तास जागा असलेलं शहर आहे असं आपण म्हणतो, तिकडे असं घडावं. मला असं वाटतं ना की ह्या प्रकरणातून जे काही गोष्टी आपल्या समोर येत राहतील त्याच्यानंतर आपल्याला मला वाटतं अधिक सविस्तर बोलता येईल. पण आता तरी असं दिसतंय की ही प्रचंड धक्कादायक आणि आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे आणि सगळ्यांनीच काळजी घ्यायची गरज आहे, विशेषतः सेलिब्रिटीनी. मला असं वाटतं की ना आता जास्त असं इतकं हे करू नये की आपण किती ग्लॅमर असात किंवा महत्वाच्या सेलिब्रिटी आहेत, की पूर्वीचा सिनेमा वगैरे सगळं ठीक आहे, परंतु अनेक गोष्टींचा पुनर्विचार करण्याची वेळ येईल किंवा आली आहे. ठाकूर सर, तुम्हाला असं म्हणायचंय की ते त्यांचं जे शो ऑफ आहे किंवा ग्लॅमर आहे तेच त्यांच्या जीवावर बेततंय, त्याच्यामुळेच या सगळ्या घटना घडतायत? कदाचित असं पण असू शकतं, होऊ शकतं असं. हा पण एक त्यातला एक अँगल, म्हणजे अनेक गोष्टींमधला एक अँगल हा सुद्धा असू शकतो की असायला हरकत नाही. पण दिलीप ठाकूर सर, आता तुम्ही बोललात एका चित्रपटाचं तुम्ही उदाहरण दिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी घडवून आणल्या जातात, त्या पद्धतीची स्क्रिप्ट असते. मात्र जेव्हा प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात त्यावेळेला मात्र ते अतिशय धक्कादायक असतं. त्यामुळे आता पुढे नेमक्या काय काय प्रतिक्रिया येतात ते बघावं लागेल आणि यामागचं सत्य काय समोर येतं तेही बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर हे आपल्यासोबत बोलत होते आणि जे काही सेलिब्रिटीज आहेत त्यांचे शो ऑफ असेल किंवा ग्लॅमर
ग्लॅमर ज्या पद्धतीनं दाखवलं जातं त्यामुळे कुठेतरी या सगळ्या घटना घडतायत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान काँग्रेसचे नेते अतुल लोंढे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात. अतुल लोंढे सर, मुंबई जे सगळ्यात सुरक्षित शहर मानलं जातं आणि त्या ठिकाणी एक मोठ्या सेलिब्रिटीच्या घरामध्ये चोर शिरला, त्यांना फक्त चोरी केली की नाही ते माहित नाही, मात्र त्या सेलिब्रिटीवर वार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तो सेलिब्रिटी जखमी झालाय. तुमची काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. मुंबई कधी काळी सुरक्षित होती, गेल्या 10 वर्षात ती सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही. बाबा सिद्दीकींचा मर्डर आपण पाहिलेला आहे, सुपारी किलिंग पाहिलेली आहे, सलमान खानवरचा आपण अटॅक पाहिलेला आहे, आणि आता सैफ अली खानला चाकू घेऊन 12व्या मजल्यावर जाऊन मारणे, ही एवढी हिंमत तेव्हाच होऊ शकते जेव्हा प्रशासनाचं शासनाचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे किंवा प्रशासनावर शासनाचा दबाव आहे, पोलीस प्रशासनावर. बीड, परभणी, परळी हे जे उदाहरणं आहेत हे त्याचे उत्कृष्ट उदाहरणं आहेत आणि त्याच्यामुळे पोलिसांना जे करायचं ते करता येत नसेल आणि त्यामुळे मग नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, हे मुंबई असेल, या सगळ्या शहरांमध्ये हे स्पष्टपणे सुरू आहे. जर एखाद्या अभिनेत्याला त्याच्या घरावर बुलेट प्रूफ काच लावावं लागत असेल खिडक्यांना, हे कोणाचं अपयश आहे? आणि तरी कायदा सुव्यवस्था ढासळली असं म्हणण्याचं धैर्य जे आहे ते बीजेपीमध्ये नाही. बीजेपी अजूनही सांगेल, अजूनही मोठ्या मोठ्या आपल्या इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग गृहमंत्री, खूप मोठे गृहमंत्री, संवेदनशील गृहमंत्री, SIT बदलावी लागते. म्हणजे तुम्हाला रॉंग फिडिंग होतं का? किंवा मग प्रशासनामध्ये जे अधिकारी बसवलेले आहेत ते काही विशिष्ट लोकांनी बसून ठेवलेले आहे जे गृहमंत्र्यांना सुद्धा रॉंग फिडिंग करू शकतात, मिसलीड करू शकतात. हे संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. स्वतः नागपूर, त्यांचं शहर नागपूर आहे, तिथे किती मर्डर झाले मागच्या 10-15 दिवसात. ते सातत्यानं हे जे घडत आहे हे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं आहे. आता राजीनामा, नैतिकता वगैरे वगैरे ते आता तो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र राहिलेला नाही. जात पात सगळं महाराष्ट्राचं व्यवस्था जी आहे होती, शाहू फुले आंबेडकरांचं जे गर्वानं आपण सांगत होतो ते सगळं संपून टाकण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था कधी ढासळेल हा प्रश्न आता विचारावा लागतो. त्याचे निकष ठरवून घ्या की 1,00,000-2 लाख सामान्य माणसं मेल्यानंतर, 100-200 महत्वाचे व्यक्ती गेल्यानंतर, 2-4 मंत्री गेल्यानंतर आम्ही मान्य करू की कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. कुठेतरी जरा बसवली पाहिजे. महाराष्ट्र आहे हा, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये जर असं व्हायला लागलं तर त्याचे परिणाम अनेक गोष्टीवर होतील. इन्व्हेस्टमेंट येण्यावर होईल, चित्रपट सृष्टीवरती वेगळे होतील, तरुणांच्या नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतील. पण अतुल लोंढे सर, मग याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मागील 10 वर्षांपासून कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, याच्यामध्ये आता तुम्ही कशा पद्धतीनं हे सगळं लोकांच्या लक्षात आणून देताय किंवा आता जे रिझल्ट आलेले आहेत विधानसभेचे आपण बघितले तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडलात का? आणि आता जेव्हा या घटना समोर येताना दिसत आहेत यामध्ये तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? कशा पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये सरकारला दखल घेण्यासाठी भाग पाडणार आहात? हे बघा, मीडिया आणि विरोधी पक्ष यांनी सरकारला प्रश्न विचारायचे असतात. आम्ही प्रश्न विचारतो. प्रत्येक गोष्ट निवडणुकीशी जोडण्याचं कारण नाही आहे. निवडणुकीत जिंकले म्हणून तुमच्या आमच्या खुनापडाची आपण परमिशन दिलेली आहे का? की तुमचं आमचं जीवन सुकर करण्याची परवानगी दिलेली आहे? तसे हे मॅन्डेट लोकांचं मॅन्डेट नाही आहे. एवढं मोठं मॅन्डेट भेटल्यानंतर जे सेलिब्रेशन आहे ते दिसत नाही आहे. विचारलेले प्रश्न निवडणूक आयोग सांगत नाही, त्याची उत्तर देत नाही, उलट कायदा करतात की याची माहिती देता येणार नाही. निवडणूक आयोग हा लोकशाहीमध्ये पारदर्शक असला पाहिजे. तो किती अपारदर्शक करता येईल आणि तो किती सरकारच्या अधीन करता येईल हे सगळं आपण पाहिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला काढून टाकलेलं आहे आणि तिथे आपला एक छोटा मंत्री ठेवलेला आहे त्या समितीमध्ये. म्हणजे हवा तो आयुक्त जो आहे, निवडणूक आयुक्त, तो आपल्याला नेमता येईल. तो मसी कशा पद्धतीने निवडणूक घेत होता ते आपण पाहिलं चंदीगडच्या मेयरच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे तुम्ही निवडणुकीचं बोलू नका. नाही, निवडणुकीचं नाही, पण तुम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत मांडण्यामध्ये कमी पडला आहात का, असा माझा सवाल आहे. आणि दुसरं म्हणजे आता ज्या या घटना समोर येताना दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेविषयी बोलताय, पण सरकारचं याच्याकडे लक्ष केंद्रित होईल यासाठी तुम्ही आता पुढे काही करणार आहात का, पावलं उचलणार आहात का? सातत्यानं हे प्रश्न उपस्थित केले जातात. कायदा सुव्यवस्थेवर विधानसभेमध्ये चर्चा होत असते, पण ती नैतिकता राहिली नाही ना आता. की पहिले असं काही झालं की राजीनामे होत होते, प्रशासनामध्ये एक संदेश जात होता की अशा पद्धतीनं चालणार नाही, कारवाया होत होत्या. त्या होताच का मला सांगा तुम्ही? त्या झाल्या पाहिजे म्हणून आम्ही दबाव टाकतो. आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण एक वस्तुस्थिती सांगतो की जर मीडियाने ठरवलं की वस्तुस्थिती लोकांसमोर टाकायची आणि 8 दिवस चालवलं, ते सरकार चालवण्यामुळे अवघड होईल यांना. इतक्या गोष्टी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये.
पण आम्ही आमचं काम करतो आहे. आम्ही लोकांसमोर प्रश्न मांडतोय. तुमच्यासमोर मी आता स्पष्टपणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलतो आहे. आता पोलिसांचा एक अहवाल आलेला आहे. त्या अहवालाप्रमाणे महिला असुरक्षित कुठे आहेत, महिलांवर सर्वात जास्त बलात्कार आणि शोषण कुठे झाले असेल तर नंबर 1 ला मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे आणि नागपूर आहे. निश्चितच लोंढे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. मीडिया सुद्धा या सगळ्या घटना दाखवत आहे. त्याच्यामध्ये मग वाल्मिक कराड विषयीच्या ज्या घटना आहे, संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे त्या घटना असतील किंवा इतरही घटनांचं वार्तांकन मीडियाही करते. दरम्यान सुषमा अंधारेताई आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईनवर, त्यांच्याकडे आपण जाऊयात. सुषमा अंधारेताई, मुंबईमध्ये सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून एका चोरानं त्याच्यावर हल्ला केलाय, तुमची काय प्रतिक्रिया? ही बातमी खरंच धक्कादायक आहे की अशा पद्धतीने म्हणजे सैफ अली खानची स्वतःची तर सुरक्षा असेलच असेल, परंतु 12व्या मजल्यावर एखादा चोर आत घुसतो, एवढी सगळी सुरक्षा दिसतो. जर ही अवस्था सेलिब्रिटी असणाऱ्या व्यक्तीची असेल तर जो सर्वसामान्य रस्त्यावर राहणारा जो अत्यंत गरीब माणूस आहे त्याच्या सुरक्षेबद्दल तर न बोललेलंच बरं. मला वाटतं की वारंवार आपल्या राज्यातलं जे गृह खातं आहे ते सतत असं उघड्यावर पडलेलं दिसतं. ते तोंड झाकायला जातात आणि पाय उघडे पडतात, पाय झाकायला जातात आणि तोंड उघडं पडतं. अत्यंत गलथान कारभार इथल्या आणि निष्क्रिय पोलीस व्यवस्था त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण याच्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या ठिकाणी देशभरातून लोक येत असतात, आपलं जे काम आहे स्वप्न पूर्ण करत असतात आणि अशामध्ये मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे हे याच्या आधीच कितीतरी वेळा स्पष्ट झालंय. ज्या पद्धतीने मागची जी हत्या झाली आणि त्या हत्येमध्ये अगदी दिवसात म्हणजे गजबजलेल्या परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या होणं हे जितकं गंभीर होतं आणि त्यानंतरही असंख्य वेळा या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र आपलं गृह खातं नेमकं करतंय काय, गृह खात्याचा पोलिसांचा धाक नाहीये का, किंवा गृहमंत्र्यांना हे खातं सांभाळणंच होत नाही तर ते दुसऱ्या कोणाला ते खातं सांभाळायला का देत नाहीत, यावर काही अजून चर्चाच होत नाही आपल्याकडे. आणि फक्त कुरघोड्या करायच्या, जातीय समीकरणं बिघडवायची, जो महाराष्ट्र शांततेने नांदत आहे त्याच्यामध्ये जातीय दंगली घडवायच्या, हे आता सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, हे फार वाईट आहे. सुषमा अंधारेताई, तुम्ही विरोधी पक्षातल्या एक नेत्या आहात आणि अशामध्ये तुम्ही आपण बघितलं होतं काही महिन्यांपूर्वी पुण्यातील ड्रग्सचा मुद्दा असेल किंवा इतरही गुन्हेगारीची प्रकरणं लावून धरलेली होती. आता जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडताना दिसत आहेत, हल्ले असतील, धमकी असतील, या सगळ्या घटना घडताना दिसत आहेत. मग यामध्ये आता तुम्ही काही भूमिका घेणार आहात का, काही पुढे तुमचं पाऊल काय असेल पुढे या सगळ्यांमध्ये, जेव्हा सेलिब्रिटी यांना धमक्या येताना दिसत आहेत, त्यांच्यावर हल्ले होत आहेत, चोरी त्यांच्या घरामध्ये होताना दिसते? हे बघा, व्यक्ती आहे, ती या राज्याची या देशाचे नागरिक आहे. ती सेलिब्रिटी असेल किंवा ती सामान्य कुटुंबातील व्यक्ती असेल, प्रत्येकाचा जीव हा सारखा आहे, कायद्यापुढे सगळे समान आहेत. त्यामुळे निश्चितपणे आपण प्रत्येकाच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आपले मुद्दे मांडत असतो. आणि या सगळ्या प्रकरणात उलट माझं असं म्हणणं आहे की सेलिब्रिटी असणाऱ्या व्यक्ती तरी सुरक्षा व्यवस्था होती, तरीही ते सुरक्षेचं कडं भेदून जर हल्लेखोर तिथपर्यंत पोहोचत असतील तर साध्या कुटुंबांमधलं काय, त्यांच्या सुरक्षेच्या बद्दल काय? कारण सलमान खान यांना धमकी आली तर त्यांच्या अगदी घराच्या काचा सुद्धा बुलेट प्रूफ करण्याकडे सरकारचं बारीक लक्ष असतं. पण अशा वेळेला जेव्हा की परभणीमध्ये एखादी कस्टडियल डेथ होते किंवा मस्साजोग मधली डेथ होते, तिथे मात्र मुख्यमंत्री महोदयांना, गृहमंत्री महोदयांना पोहोचायला वेळ नसतो. हा जो फरक आहे, हा फरक सुद्धा फार दुर्दैवी आहे. खरं तर आम्हाला सेलिब्रिटी, सर्वसामान्य असे काही वर्गीकरण करत बसायचं नाहीये. मात्र एकूण सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने फार ऐरणीवर आलेला आहे. आणि वारंवार कोयता गँगचे हल्ले असतील, संभाजीनगरमध्ये झालेला दिवसाढवळ्या माणसाचा पाठलाग असेल किंवा मुंबईतल्या या सगळ्या घटना असतील, हे सगळं बघता या राज्याचे गृहमंत्री हे पुन्हा पुन्हा निष्क्रिय गृहमंत्री आहेत का, हे म्हणायला पुरेसा वाव आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर
सुषमा अंधारे यांनी आपले गृहमंत्री हे निष्क्रिय गृहमंत्री हे आहेत असं म्हणण्यासाठी वाव असल्याचं म्हटलेलं आहे या घटनेनंतर. कारण सैफ अली खान हा एक मोठा अभिनेता आहे आणि त्याच्याकडे सिक्युरिटी असेल पर्सनल, तरी सुद्धा त्याच्या घरामध्ये चोर शिरलेला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवर हा हल्ला झाला आहे. त्याच्या घरामध्ये सिक्युरिटी असेल, नोकर चाकर असतील, सगळे असतील, पण त्यांच्याऐवजी सैफ अली खानवरच त्या चोरानं हल्ला केलेला आहे, त्याला जखमी केलेला आहे. त्याच्यामुळे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दरम्यान एक हाय प्रोफाईल सोसायटी आहे त्या ठिकाणी सैफ अली खान हा राहत असतो. तिथं गेटवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी असेल, आतमध्ये त्याच्या घरामध्ये सुद्धा त्याची पर्सनल सिक्युरिटी असेल, त्याचे कर्मचारी असतील, नोकर चाकर असतील, हे सगळे असताना सुद्धा सैफ अली खानवर तो चोर कसा काय हल्ला करू शकतो असा सवाल आता उपस्थित झाला आहे. दरम्यान सैफ अली खान मंसूर अली खानचे नवाब होते आणि त्याचबरोबर ते क्रिकेटर सुद्धा होते. त्यांचा मुलगा आहे शर्मिला टॅगोर अभिनेत्री, यांचा मुलगा तो आहे. आणि अशामध्ये आता जेव्हा सैफ अली खान हा मागील अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, अभिनय करतोय आणि त्याच्यावर अशा पद्धतीनं हा जो हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर सगळ्यांना धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एक सेलिब्रिटी मुंबई सारख्या सगळ्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरामध्ये, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये एका सेलिब्रिटीच्या घरामध्ये जेव्हा अशा पद्धतीनं हल्ला होतो त्यावेळेला अनेक सवाल उपस्थित होत आहेत. तो चोर तिथपर्यंत कसा काय पोहोचला? 12व्या मजल्यावर सैफ अली खानचं घर असल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्यामुळे तिथपर्यंत तो कसा काय पोहोचू शकला असाही सवाल आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.